नमस्कार स्टुडंट, आज आपण स्टार्ट करणार आहोत प्रॉब्लेम सेट 4A. कशाचा? फायनान्शियल प्लॅनिंगचा प्रॉब्लेम सेट 4A हा आपण काय करणार आहोत, स्टार्ट करणार आहोत आजपासून. ओके, तर चेक करायचे दोन पार्ट पडतात, प्रॉब्लेम सेट पार्ट ए आणि पार्ट बी. तर सर्वात पहिले आपण पाहणार आहोत पार्ट ए. ओके, तर चेक करा, सर्वात पहिले काय दिले आपल्याला, एमसीक्यू दिला ते आपण पाहणार आहोत. तर काय दिलाय पहा, सर्वात पहिले आपल्याला दिलाय की द रेट ऑफ जीएसटी. काय दिलं आपल्याला? द रेट ऑफ जीएसटी ऑन असेन्शियल कमोडिटी. ज्या आवश्यक वस्तू आहे त्याच्यावर रेट ऑफ जीएसटी काय असते? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, रेट ऑफ जीएसटी असते तुमचा 0%. आपल्याला कशानुसार झाला, आता जे चेंजेस झाले जीएसटी वगैरे मध्ये याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला झालं पण आपल्या टेक्स्टबुक मध्ये काय दिलंय 2018च्या अभ्यासक्रमानुसार तेच आपल्याला पाहावं लागेल. आता काही चेंजेस झाले ते पाहता येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर द टॅक्स लिमिट. लिमिट म्हणजे काय होते बेटा? लिमिट म्हणजे आकारणे. लिमिट म्हणजे काय होते? आकारणे. द टॅक्स लिमिट बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर ट्रेडिंग विथ द स्टेट इज. आता पहा, सेंट्रल गव्हर्नमेंट, आता कोण आकारला? सेंट्रल गव्हर्नमेंट जर तुम्हाला काय आकारत असेल, टॅक्स आकारत असेल, तर त्याला कोणता टॅक्स म्हणतो आपण? सीजीएसटी. सेंट्रल गव्हर्नमेंटचा कोणता बेटा? सीजीएसटी. ओके. त्यानंतर द जीएसटी सिस्टीम वॉज इंट्रोड्यूस इन आउट कंट्री फ्रॉम आउट कंट्री, आवर कंट्री पाहिजे इथे. ठीक आहे. द जीएसटी सिस्टीम वॉज इंट्रोड्यूस इन आवर कंट्री फ्रॉम. आपल्या इथे कधी झालं होतं? मार्च 2021. ओके, कधी झालं? 1 जुलै 2017 पासून आपल्या इंडियामध्ये काय स्टार्ट झालंय? जीएसटी. ओके. आता नंतर द रेट ऑफ जीएसटी ऑन स्टेनलेस स्टील युटेन्सिल्स 18. जीएसटी दिलाय 18%. क्लिअर. देन द रेट ऑफ स्टेट जीएसटी. रेट ऑफ स्टेट जीएसटी तर लक्षात ठेवायचं, जेवढी जीएसटी दिलाय तर सीजीएसटी इक्वल टू एसजीएसटी. तर दोन्ही कशा असतात? त्याच्या हाफ असतात. म्हणजे 18% आहे, त्याच्या किती पर्सेंट रे? 9%. म्हणजे सीजीएसटी सुद्धा 9% आणि एसजीएसटी सुद्धा 9%. ओके. त्यानंतर इन फ्रंट ऑफ जीएसटी आहे देअर आर अल्फा न्यूमेरिकल. तर आता त्याच्यामध्ये टोटल किती नंबर असतात? चेक करा स्टुडंट, याच्यावर माझा एक स्पेशल व्हिडिओ सुद्धा आहे. पूर्ण त्या व्हिडिओमध्ये त्याची काय केली, तुम्हाला डिटेल दिली आहे पूर्ण आहे. म्हणजे जे 15 अल्फा काय आपले अल्फा न्यूमेरिकल पूर्ण तुम्हाला त्याच्याबद्दल डिटेल दिलेली आहे त्या व्हिडिओमध्ये. ओके. त्यानंतर चेक करा, when the registered dealer sell good to another registered dealer. म्हणजे एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीसोबत काय केलाय? बिझनेस केला, तर आपण त्याला काय म्हणतो? B2B. त्याला काय म्हणतो आपण? B2B. बिझनेस टू बिझनेस, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला. तर या ठिकाणी आपले काय झालंय, एमसीक्यू आहे या ठिकाणी कम्प्लीट झालेले आहे. ओके. त्यानंतर आता आपण पाहणार आपलं, आता इथून स्टार्ट झाले आपले क्वेश्चन. काय झालं होणार इथं? क्वेश्चन. तर क्वेश्चन फर्स्ट स्टुडंट काय दिलं आपल्याला? क्वेश्चन दिला आपल्याला पहा, अ डीलर हॅज गिवन 10% डिस्काउंट ऑन अ शो पीस. एक शो पीसची वस्तू आहे आणि 25,000 ची दिली आहे, त्याच्यावर डिस्काउंट किती दिला आपल्याला? 25,000. सॉरी, किती? 25,000 वर काय दिलाय? डिस्काउंट दिलाय 10%. ओके. तर आता सपोज आपला आन्सर चालू आहे, तर आपण लिहितो डिस्काउंट अमाऊंट. डिस्काउंट अमाऊंट चेक करा, किती पर्सेंट दिलाय? 10%. 10% ऑफ कशावर दिलाय? शो पीस. शो पीस. ओके. तर आता सर्वात पहिले डिस्काउंट भेटून देईल आपल्याला. तर आता पाहू आपण, डिस्काउंट 10% आहे, खाली काही तुमच्या 100 इंटू आता किती आहे? 25,000. 2 0 हटले, हे 2 0 हटले, आपल्या काय उरलं आपल्याकडे? 10 इंटू 250. 25 वन जा 25, त्याच्यावर डबल 0. म्हणजे चेक करा, जे वस्तू चेक करा स्टुडंट, जे वस्तू कितीची होती? 25,000 ची होती. कितीची होती? 25,000. त्याच्यावर आपल्याला डिस्काउंट किती देण्यात आला? आपल्याला 2,500 आपल्याला त्यावर डिस्काउंट दिला. त्यानंतर काय म्हटलं? जीएसटी ऑफ 28 वॉज चार्ज ऑन अ डिस्काउंट प्राइस. आता डिस्काउंट प्राइस दिल्यानंतर, म्हणजे डिस्काउंट काढल्यानंतर जो शोपीस पडेल आपल्याला, त्याला म्हटलं ते टॅक्सेबल व्हॅल्यू. त्याला काय म्हटलं? ते टॅक्सेबल व्हॅल्यू. आता टॅक्सेबल व्हॅल्यू कशी काढू आपण? आता टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे प्रिंटेड प्राइस मायनस डिस्काउंट. आता तर पहा स्टुडंट, तुम्ही आपल्याजवळ किती होती? आपल्याकडे 25,000.
-2500, तर आपल्याकडे किती उरेल? आपल्याकडे 22,500, म्हणजे आपल्याकडे 22,500 आपण उरले. ओके, त्यानंतर काय म्हटलंय, त्याच्यावर जीएसटी रेट किती आहे? 28% डिस्काउंट. हे डिस्काउंट अमाऊंट झाली, म्हणजे डिस्काउंट एवढा भेटला आणि डिस्काउंट भेटल्यानंतर जे अमाऊंट आहे त्याच्यावर आकारला आहे जीएसटी. क्लिअर आहे का? आता फाइंड द टोटल अमाऊंट शोन इनवॉइस टॅक्स मध्ये दाखवत आहे आणि व्हॉट इज द अमाऊंट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी. ओके, तर मला सांगा स्टुडंट, रेट ऑफ जीएसटी किती आपल्याकडे? रेट ऑफ जीएसटी आहे 28%. तर लक्षात ठेवायचं, रेट ऑफ सीजीएसटी आणि एसजीएसटी, सीजीएसटी आणि एसजीएसटी इक्वल राहतात. म्हणजे आपण जर पाहिलं तर 28 चे अर्धे, याचे अर्धे आणि याचे अर्धे, हा भाग होऊन जाईल. म्हणजे किती होईल तुमचे? 14%. याचं मिनिंग काय? 14% सीजीएसटी देते, 14% एसजीएसटी, दोघा मिळून किती झालं? जीएसटी 28. आता काय म्हटलंय पहा, टॅक्स इनवॉइस आपण सर्वात शेवटी बनवतो. सर्वात पहिले काय करायला लागतो स्टुडंट? आपल्याला सर्वात पहिले काढू अमाऊंट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी. अमाऊंट ऑफ CGST इक्वल टू SGST. ओके, आता किती पर्सेंट? 14% लागेल. किती पर्सेंट? 14%. कशावर? तुमच्या टॅक्सेबल व्हॅल्यू. 14% ऑफ टी म्हणजे तुमचा टॅक्सेबल व्हॅल्यू. ओके, आता पहा 14/100 इंटू किती आहे तुमच्याकडे? 22500. तर चेक करा, हे कटले. ओके, तर आपल्याकडे किती आले? 14 इंटू 225. 14 5 जा 77, 14 7 जा 28 आणि 5 35. किती उरले? 3. पुन्हा 28 आणि 31. ओके, म्हणजे याचं मिनिंग काय? तर अमाऊंट ऑफ सीजीएसटी सुद्धा किती भेटलं आपल्याला? 3150. अमाऊंट ऑफ एसजीएसटी सुद्धा किती भेटलं आपल्याला? 3150. तर आपल्याला काढायचं आता द टोटल अमाऊंट शोन इन टॅक्स इनवॉइस. तर आपण इथं काढू टोटल अमाऊंट इन टॅक्स इनवॉइस. टॅक्स इनवॉइस. मग याच्यामध्ये काय काय स्टुडंट? याच्यामध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू, अमाऊंट ऑफ सीजीएसटी आणि अमाऊंट ऑफ एसजीएसटी. अमाऊंट ऑफ सीजीएसटी प्लस एसजीएसटी. क्लिअर? तर पहिली व्हॅल्यू किती होती आपल्याकडे? चेक करा. 22,500 प्लस 3150 म्हणजे चेक करा, 22,500 3150 3150 0 10 1 कॅरी 5 प्लस 3 8 6 8 आणि किती झाली बेटा? तर टोटल अमाऊंट किती आली? 28,800. म्हणजेच पहा काय झालं? वस्तू कितीची होती? 25,000 ची. डिस्काउंट दिला किती आलं? 22,500 आणि त्याच्यावर सीजीएसटी आणि एसजीएसटी लावून आपल्याला वस्तू कितीची पडली? 28,000 ची. काही डिस्काउंट कमी पडलं काय? नाही, फक्त ते नावाला असतं, डिस्काउंट वगैरे तुम्हाला मिळणार नाही. तर आपली टोटल अमाऊंट इन टॅक्स इनवॉइस मध्ये किती झालं? डिस्काउंट देऊन सुद्धा 25,000च्या वरच गेलेलं आहे. फक्त डिस्काउंट वगैरे म्हणाले राहते, बाकी काही नाही. ठीक आहे स्टुडंट, तर या ठिकाणी चेक करा आपला आपण अमाऊंट ऑफ सीजीएसटी आणि एसजीएसटी इथं निघाले. म्हणजे पर्सनली जर पाहिलं तर 1350 अमाऊंट ऑफ सीजीएसटी आणि अमाऊंट ऑफ एसजीएसटी. आणि टॅक्स इनवॉइस जर काढलं तर टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस सीजीएसटी आणि एसजीएसटी त्यामध्ये इन्क्लूड झालं. तर आपल्याला इथे वस्तू आता ऍक्च्युअल कितीला पडली? 28,800. ओके हा स्टुडंट, तर या ठिकाणी आपलं सेकंड एक्झाम्पल संपलेलं आहे. ओके, आता आपलं थर्ड एक्झाम्पल पाहू. आता जर आपण थर्ड एक्झाम्पल पहा, रेडीमेड गार्मेंट. कोणतं दिलं आपल्याला? रेडीमेड गार्मेंट. रेडीमेड गार्मेंट शॉपकीपर गिव्स 5% डिस्काउंट ऑन ड्रेस ऑफ 1000. ड्रेस होता 1000. कितीचा होता?
1000 आणि त्याच्यावर काय देण्यात आला, त्याच्यावर देण्यात आला डिस्काउंट. किती पर्सेंट? 5%. सर्वात पहिले काढून टाकू डिस्काउंट अमाऊंट. डिस्काउंट अमाऊंट किती पर्सेंट आहे बेटा? 5%. कशावर? ऑफ प्रिंटेड प्राइस. म्हणजे जे आपल्या ड्रेसचे असेल. ओके, 5/100 इंटू किती रुपयाचा प्रिंटेड प्राइस त्या गारमेंटची? 1000. 2020 सरळ सरळ येऊन जाईल आपलं. किती बेटा? तर डिस्काउंट दिला आपल्याला 50 रुपीज. 1000 चा ड्रेस होता, 50 रुपीज डिस्काउंट. मग आपल्याला वस्तू कितीला पडली? 950. मग त्याला म्हणू आपण टॅक्सेबल व्हॅल्यू. म्हणजे ऍक्च्युअल ते आपल्याला म्हणजे डिस्काउंट दिल्यानंतर किती? ऍक्च्युअल नाही, ऍक्च्युअल तुम्हाला कशी पाहिलं आपण 25,000 चा कुठे गेला तर 28,800. तर आता टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे डिस्काउंट दिल्यानंतर काय भेटला तर तो होईल आपल्याला. चेक करा टॅक्सेबल व्हॅल्यू काय करायला लागेल आपल्याला? प्रिंटेड प्राइस मायनस डिस्काउंट. प्रिंटेड प्राइस होती आपल्याकडे 1000 मायनस 50 म्हणजेच किती झालं स्टुडंट आपल्याकडे? 950. क्लिअर आहे? त्यानंतर काय झालं? त्यानंतर आपल्याला म्हणतात की द चार्जेस जीएसटी 5% जीएसटी रिमेनिंग अमाऊंट. म्हणजेच किती? 950 उरली आपल्याकडे, याच्यावर आकारला आहे जीएसटी. किती पर्सेंट? 5%. म्हणजेच आता काय करायला लागते? जीएसटी अमाऊंट. जीएसटी म्हणजे किती पर्सेंट आहे? 5%. कशावर स्टुडंट? टॅक्सेबल व्हॅल्यू. कशावर? टॅक्सेबल व्हॅल्यू. तर 5% अपॉन 100 इंटू टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे तुमचे? 950. ठीक आहे. आता जर आपण 0 कॅन्सल करून टाकू. ओके, त्यानंतर 5 5 जा 25 टू 9 5 जा 45 47 अपॉन किती राहिले बेटा? 10. आणि 10 राहिले तर सरळ सरळ किती रुपये आलं? 475. 1 वर एकच 0 आहे म्हणून एक डिजिट नंतर पॉईंट दिलं. म्हणजेच किती झाला? जीएसटी किती लागला? 5% जीएसटी. याच्यावर किती लागला? 47.5. क्लिअर? ओके. त्यानंतर म्हटलं व्हॉट इज द परचेस प्राइस ऑफ द ड्रेस. ओके, खतम आपला गणित खतम. परचेस प्राइस ऑफ ड्रेस. ओके, परचेस प्राइस ऑफ ड्रेस काय करायला लागेल आपल्याला? टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी अमाऊंट. टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस काय करायला लागेल आपल्याला? जीएसटी. किती लागले? 4. ओके, तर चेक करा. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आपल्याजवळ? 950 प्लस 47,000. तर बस स्टुडंट जर एखाद्या नंबरला काय दिला नाही, पॉईंट दिलेला नाहीये, तर राईट साईडला पॉईंट देऊन 0 द्यायचा, पॉईंट खाली पॉईंट आणि आपली ऍडिशन या पद्धतीनं चालू द्यायची. ठीक आहे. 5 7 9 9 कितीला पडली आपल्याला वस्तू? ₹997.5 म्हणजे 50 पैसे. तर तुम्ही जर 5 स्टुडंट तर आपली ऑलरेडी वस्तू 1000 ची होती, आपल्याला जीएसटी वगैरे लावून पुन्हा तिथंच आपण आलेलो आहोत. तर परचेस प्राइस ऑफ द ड्रेस काय म्हणून? व्हॉट इज द परचेस प्राइस ऑफ द ड्रेस फॉर कस्टमरला कितीला पडली? 997.50. परचेस प्राइस फॉर कोण आहे? कस्टमर. परचेस प्राइस फॉर कस्टमर इज ₹997.5. स्टुडंट ह्या जे तुम्हाला डिस्काउंट वगैरे दिला, सगळे डिस्काउंट वगैरे दिले जात नाही. बिझनेसमॅन काय करतात? काही डिस्काउंट वगैरे देत नाही. तुम्हाला घुमून फिरून बरोबर ते तुम्हाला काय करा? त्यांचं ते लॉस होऊ देत नाही. तो एक बिझनेस फंड असतो. ठीक आहे. आता या ठिकाणी काय झालं? आपला 3rd नंबरचं एक्झाम्पल सुद्धा इथे संपलेलं आहे. ओके, आता यानंतर पाहणार आहोत आपण 4th नंबर. तर 4th नंबरचं एक्झाम्पल पहा, एकदम इझी आहे, नो प्रॉब्लेम. काय दिलंय चेक करा. आपल्याला दिलंय की रेडीमेड गार्मेंट शॉपकीपर गिव्स 5% डिस्काउंट ऑन ड्रेस. सॉरी, आपलं हे झालं बेटा, एक मिनिट. हा, ओके ओके. आता बघ काय दिलं आपल्याला? अ ट्रेडर फ्रॉम सुरत
गुजरात सोल्ड कॉटन क्लॉथ टू ट्रेजर राजकोट. सुरत कुठलं? गुजरात. त्याने कोणाला विकलं? राजकोटच्या ट्रेडरला काय विकलं? कॉटन क्लॉथ विकले. ओके. द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ कॉटन क्लॉथ. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे? 2.5 म्हणजे 2,50,000. इथून स्टार्ट होईल आपलं टॅक्सेबल व्हॅल्यू. ओके. 2.5 लाख म्हणजे 2,50,000. ओके. त्यानंतर मला व्हॉट इज द अमाऊंट ऑफ जीएसटी. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ जीएसटी ऑफ 5 जीएसटी ऍट 5% पेड बाय द ट्रेडर इन राजकोट. तर जीएसटी किती आकारल्या? 5% मध्ये त्याची जीएसटी किती होईल? तर रेट ऑफ जीएसटी किती आपल्याकडे? रेट ऑफ जीएसटी आपल्याकडे 5%. म्हणजेच काढायला लागते अमाऊंट ऑफ जीएसटी फक्त. बस संपला गेले. अमाऊंट ऑफ जीएसटी. अमाऊंट ऑफ जीएसटी किती पर्सेंट आहे? 5% ऑफ कशावर? टॅक्सेबल व्हॅल्यू. ओके. 5/100 into 2,50,000. 2020 किती राहील आपल्याकडे? 5 into 2 5 25 बरोबर आहे. ठीक आहे. 25 5 जा 125 त्याच्यावर 00. ओके. म्हणजे जीएसटी अमाऊंट त्याच्यावर जीएसटी किती आकारल्या गेली? तर काय म्हटलं आपल्याला? व्हॉट इज द अमाऊंट ऑफ जीएसटी. द अमाऊंट ऑफ जीएसटी इज 12,500. किती? अमाऊंट ऑफ जीएसटी किती झाली? राजकोटच्या ट्रेडरसाठी किती झाली? 12,500. आपण लिहू टाकू अमाऊंट ऑफ जीएसटी इज ₹12,500. किती झाली त्याच्यासाठी? 12,500. त्याला काय करायला? अमाऊंट ऑफ जीएसटी पे करावी लागेल. फर्स्ट उदाहरण इथं आता आपला काय झाला? 4th नंबरचा सुद्धा क्वेश्चन इथं काय झालेला आहे? कम्प्लीट झालेला आहे. ओके. तर त्यानंतर आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 5. हा सुद्धा सोपा स्टुडंट आणि हा चॅप्टर सुद्धा सोपा आहे. काही प्रॉब्लेम आहे नाही याच्यामध्ये. फक्त मुलांना मनात भीती झाली आहे का हा चॅप्टर जे असते थोडा कठीण राहते, असं काही राहत नाही. तर चेक करा. मिस्टर मल्होत्रा परचेस सोलर पॅनल ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे डिस्काउंटचं काही घेणं देणं नाही. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे? 85,000. परचेस केला सोलर पॅनल. क्लिअर. त्यानंतर शी सोल्ड देम द 90,000 आणि 90,000 ला विकला. द रेट ऑफ जीएसटी इज 5%. किती होती? 5%. ओके. फाइंड द आयसीटी. आयसीटी म्हणजेच काय तुमचा? आयसीटी म्हणजेच काय तुझा? इनपुट टॅक्स. ओके. त्यानंतर फाइंड द आयसीटी ऑफ श्रीमती मल्होत्रा. आयसीटी काढून टाकू, नो प्रॉब्लेम. इनपुट टॅक्स म्हणजे आयटीसी. ओके. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ जीएसटी पेएबल बाय हर. तर जीएसटी अमाऊंट पेएबल बाय जीएसटी पेएबल आपण ते काढणार आहोत. नो प्रॉब्लेम. तर फक्त इथे दोन गोष्टी एक लक्षात ठेवा स्टुडंट. या ठिकाणी एक निघते आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स आणि एक निघतो इनपुट टॅक्स. आता चेक करा किती पर्सेंट आकारला आपल्याला? 5% ऑफ. तर एक गोष्ट एक लक्षात ठेवायची, आउटपुट टॅक्स कधी लागतो आणि इनपुट टॅक्स कधी लागतो? ज्या वेळेस तुम्ही काय करता? ज्यावेळेस तुम्ही एखादी वस्तू सेल करता त्यावेळेस आउटपुट टॅक्स. आता सेल किती लागली? 90,000. म्हणजे ऍट द टाइम ऑफ सेल, जे टाइम ऑफ सेलला जे अमाऊंट होती त्याच्यावर लागल्या जाते आउटपुट टॅक्स. म्हणजे 90,000 होतं. 5/100 into 90,000 0 9 5 45 9 5 45 किती 0 बाकी आहे? 20. म्हणजे पाच स्टुडंट आउटपुट टॅक्स किती आला? 4,500. ओके. तर आउटपुट टॅक्स झाला. आता काय करू आपण? इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स. तर इनपुट टॅक्स कशावर लागला? तर इनपुट टॅक्स ऍट द टाइम ऑफ परचेस. परचेस कितीला केलाय? 85,000. कितीला गेलाय? 85,000. पुन्हा 5% ऑफ. तर इनपुट कधी लागला? इनपुट लागला ते ज्यावेळेस तुम्ही वस्तू खरेदी करता. आउटपुट कधी लागते? ज्यावेळेस तुम्ही वस्तू विकता. किती आहे? 5/100 into 85,000. 20 0 लावला इथं आपण. 5 5 25 2 40 40 प्लस 2 42. चेक करा. आता तुम्हाला एक गोष्ट पहा, मी काय म्हटलं होतं तुम्हाला एक आणखी पहा, इथं विचारलंय आपल्याला फाइंड आयटीसी. काय म्हटलंय? आयटीसी. आयटीसी म्हणजेच काय? इनपुट टॅक्स.
तर ITC इक्वल टू किती आलं 4250. पाच स्टुडंट मी काय म्हटलं ITC म्हणजेच काय इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स खतम. आता पहा त्यानंतर पहा व्हॉट इज द अमाऊंट ऑफ जीएसटी पेएबल बाय हर. ओके तर आता पाहणार आपण जीएसटी पेएबल. तर जीएसटी पेएबल कसं काढायचं आउटपुट टॅक्स मायनस ITC म्हणा किंवा इनपुट टॅक्स म्हणा. आउटपुट टॅक्स मायनस ITC. तर आउटपुट टॅक्स किती होता आपल्याकडे चेक करा 4500. 4500 आणि इनपुट टॅक्स किती होता आपला ITC किती 4250. तर चेक करा स्टुडंट एकदम सोपी आहे. तुमचं काय किती राहील 0 10 मधून 5 गेले 5 कॅरी 5 मधून 3 गेले 2 0. म्हणजेच जीएसटी पेएबल अमाऊंट किती आहे तिच्यासाठी म्हणजेच कोणासाठी म्हणलं तर व्हॉट इज द अमाऊंट ऑफ जीएसटी पेएबल बाय हर तर किती 250. म्हणजेच काय लिहू शकतो द अमाऊंट ऑफ जीएसटी पेएबल फॉर हर इज किती ₹250. ओके तर पहा स्टुडंट या ठिकाणी आपला जो 5th नंबरचा क्वेश्चन आहे तो सुद्धा संपलेला आहे. पहा असेच तुम्हाला एक्झाम्पल येत राहील. फक्त व्हिडिओ मोठा बनवण्याकरणाने काय केलं तर पार्ट मध्ये तुम्हाला टाकल्या जाते. यानंतरचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला असेच कंटिन्यू मध्ये येईल. तर फाईल झाले जास्त मोठे नाही आणि एकदम सिंपल वेला तुम्हाला सांगितलं का जेणेकरून तुम्हाला ते समजलं आणि खूप सारे विद्यार्थ्यांची रिक्वायरमेंट होती की यामध्ये तुम्ही प्रॉब्लेम सर आम्हाला न्यूमेरिकल चांगल्या प्रकारे समजून द्या. ओके तर आता यानंतर काय करणार आपण क्वेश्चन नंबर आपला 6 स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे.